नमस्कार, मी अनंता. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आज रात्री आणि उद्याच्या दरम्यान राज्यातील वातावरण कसे राहणार आहे, कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि कोणत्या भागामध्ये जे आहे पावसाचा जोर या ठिकाणी जास्त राहणार आहे, याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जवळच्या बेल आयकॉनला दाबून विसरू नका. शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून म्हणजे 11 जुलैपासून राज्यातील वातावरणामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे गेल्या 2 दिवसापासून वातावरणामध्ये आपलं जे आहे हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे पाहायला मिळालेले आहे. फक्त काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते रिमझिम पावसाची शक्यता थोडाफार पाहायला मिळाला असेल. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता उद्या दिनांक आहे 14 जुलै आणि उद्याच्या दरम्यान राज्यातील वातावरणामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा बदल होणार आहे. म्हणजे आता जो पाऊस या ठिकाणी थांबलेला होता, तो आता जे आहे उद्यापासून पुन्हा एकदा जोरदार ते मुसळधार पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. शेतकरी मित्रांनो, जे आहे आज दिनांक आहे 13 जुलै आणि आज रात्रीच्या दरम्यान राज्यातील नेमकी वातावरणामध्ये कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल, याबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेऊया. आज रात्रीच्याला जे आहे विदर्भातील आणि जे आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये, तसेच जे आहे खानदेश भागामध्ये, या भागामध्ये जे आपला आज रात्री दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे. आणि तसेच जे आहे मुंबई, कल्याण डोंबिवली, कोकण पट्टीमधील रत्नागिरी, दापोली हा जो परिसर आहे, कोकण पट्टीमध्ये आपलं जे आहे आज रात्री दरम्यान थोडंफार हलका ते रिमझिम पावसाच्या सरी पाहायला मिळेल. आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज. उद्या दिनांक आहे 14 जुलै आणि उद्या सकाळच्या दरम्यान राज्यामधील हवामान जे आहे या ठिकाणी कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे सोडून हवामान जे आहे इतर भागामध्ये कोरडे राहणार आहे. म्हणजे जे आहे सूर्यदर्शन होईल. तसेच जे आहे सकाळच्या दरम्यान राज्यातील जो मुंबईचा परिसर आहे, मुंबई तसेच जे आहे कल्याण डोंबिवली आणि रत्नागिरी, दापोली, पालघर, इगतपुरी आणि नाशिक, नंदुरबार या परिसरामध्ये जे आपला उद्या सकाळच्या दरम्यान म्हणजे या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल. चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस सुरू होईल आणि दुपारनंतर जे आहे पावसामध्ये या ठिकाणी वाढ होईल. दुपारनंतर जे आहे कोकणपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, मुंबई या परिसरामध्ये जे आपला पावसाचा जोर दुपारनंतर वाढेल. उद्या सकाळच्या दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस राहील आणि त्यानंतर दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया उत्तर महाराष्ट्रातील भागामधील वातावरण कसे राहील. उत्तर महाराष्ट्रामध्ये जो परिसर आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा, सिन्नर, मालेगाव, जळगाव आणि जे आहे नंदुरबार या भागामध्ये जे आपलं, तसेच इगतपुरी, त्रिंबक हा जो परिसर आहे, या भागामधील वातावरण आपल्याला जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे ढगाळ वातावरण राहील. थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस राहील आणि दुपारनंतर जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला या परिसरामध्ये पाहायला मिळेल. आता खानदेश भागामधील जर वातावरण पाहायचं म्हणलं उद्याच्या दरम्यान, राज्यामध्ये उद्या खानदेश परिसरामध्ये उद्याच्याला जे आहे दुपारनंतर चांगला जोरदार ते मुसळधार पावसाचे सरी या ठिकाणी पडणार आहे. चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, जे खानदेश भागामधील जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि चांगली बातमी आहे. त्या भागामध्ये जे आहे उद्याच्या दरम्यान चांगला दुपारच्या दरम्यान जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. हा पाऊस आपला मनमाड, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, परोडा तसेच जे आहे सिक्री, जळगाव आणि शिरपूर, नंदुरबार या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे, या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये उद्या दुपारनंतर राज्यामध्ये जे आहे मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. मराठवाड्यामधील जे आपला छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे जालना, पैठण, वैजापूर, गंगापूर, अंबड, भगूर तसेच जे आहे परतूर, अंबड तसेच जालना, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार, सिल्लोड आणि पाथरी, सेलू, मानवत, परभणी, माजलगाव, बीड, गेवराई आणि केज या परिसरामध्ये आपलं जे आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये उद्याच्याला जे आहे दुपारनंतर म्हणजे दुपारी 3 नंतर तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपलं जे आहे
चांगला पावसाचा जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर हा जो पाऊस आहे आपला आता विदर्भातील अंदाज जर पाहायचा म्हटलं तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे जसं की अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया आणि वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान, उद्या दुपारच्या दरम्यान दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे हा पाऊस फक्त विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, गोंदिया, भंडारा या परिसरामध्ये राहील. आणि जो पुशेप चंद्रपूरचा जो परिसर आहे, त्या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यतो पाहायला मिळणार नाही. हा पाऊस फक्त इतर नागपूर, गोंदिया आणि अकोला, अमरावती, यवतमाळ या परिसरामध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल. तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे आता पश्चिम महाराष्ट्रातील जो अंदाज आपला पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरचा जो परिसर आहे, यामध्ये सोलापूर तसेच जे आहे पंढरपूर आणि तुळजापूर, बार्शी, धाराशिव, इंदापूर, बारामती, जत, विटा, सांगली, कराड या परिसरामध्ये जे आपला दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान जे आहे भाग बदलत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो तसेच आता कोकणपट्टीमधील उद्याच्याला जे आहे उद्या कोकणपट्टीमध्ये उद्या सकाळच्या दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस राहील आणि दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढेल. म्हणजे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे कोकणपट्टीमध्ये उद्या दुपारच्या दरम्यान पाहायला मिळेल. त्यामध्ये रत्नागिरी, चिपळूण, गोरेगाव आणि खोपोली, मुंबई, कल्याण डोंबिवली, वाडा, पालघर, डहाणू, इगतपुरी या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता जे आहे पुणे जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे नेमकी पुणे जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा जो आहे, या जिल्ह्यामध्ये आपलं जे नेमकी मध्य महाराष्ट्रामध्ये उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे उद्या दुपारनंतर दुपारच्या दरम्यान जे आहे पुणे भागामध्ये जे आहे पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये पुणे, सासवड, राहू, शिरूर आणि जे आहे चाकण, खामशेत, दौंड, श्रीगोंदा या परिसरामध्ये चांगला दुपारच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि जो अहिल्यानगर भागामध्ये आहे, म्हणजे अहिल्यानगरचा जो परिसर आहे त्या भागामध्ये अहिल्यानगर तसेच जे आहे श्रीगोंदा, कडा, भगूर, पाथर्डी आणि नेवासा, गोडेगाव, राहुरी आणि कडा हा जो परिसर आहे म्हणजे या भागामध्ये जो अहिल्यानगरचा साईडचा जो तालुका आहे त्या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तर हा पाऊस शेतकरी मित्रांनो जर सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे अहिल्यानगरमध्ये म्हणजे दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल. दुपारी 3च्या नंतर ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी अहिल्यानगर भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज आपण पाहिलेला आहे. आणि गेल्या 2 दिवसापासून आपण सांगत आहोत की शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये 14 तारखेपासून पावसाचा जोर वाढणार आहे. आणि आता उद्या आहे 14 तारीख आणि उद्याच्या दरम्यान तुम्ही पाहू शकता की उद्या दुपारनंतर राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. खास करून जे आहे यामध्ये खानदेशचा परिसरमध्ये तसेच जे आहे मुंबई, पुणे आणि कोकणपट्टीमध्ये पावसाचा जोर हाच जास्त राहील. आणि मराठवाड्यामध्ये जे आपला उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर आपल्याला थोडाफार म्हणजे मध्यम ते हलका स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हवामान अंदाज. तर आमचा हवामान अंदाज तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुमच्या काही कमेंट खाली तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की विचारा.